सावेडी उपनगरातील गोकुळनगर येथील गणपती मंदिरामध्ये माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी बाल वारकऱ्यांच्या वतीने 1 लाख विष्णू सहस्त्रनाम जप पठण करण्यात आले। तसेच गीतेतील 12व्या आणि 15व्या अध्यायाचे पठण करण्यात आले। त्याचबरोबर गणपतीची महाआरती करण्यात आली। भीष्माचार्याने प्रतिपादित केलेली विष्णू सहस्त्रनाम जपाचे पठण होत आहे। याची महंती म्हणजे भीष्माचार्य हे शरपंजरी पडले असताना त्यांना त्रास झाला नाही, यासाठी माजी आमदार अरुणकाका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी पैलवान शिवाजी चव्हाण यांच्या वतीने विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्यात आला आहे। लवकरात लवकर बरे होऊन काकांना नगरकरांची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। संवर्तको वह्नि रनिलो धरणीधरः निमिषो निमिषस्रग्वि वाचस्पतिरुदारधीः निमिषो निमिषस्रग्वि वाचस्पतिरुदारधीः निरुद्धसुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पति मरीचिर्दमनो हंसस् सुपर्णो भुजगोत्तमः मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः मधुः अतीन्द्रियो महामायो मुहुत्सावो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः सर्वविद्वानुर्विश्वक्षेणो जनार्दनः सर्वविद्वानुर्विश्वक्षेणो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदांगो वेदवित्कविः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिषुचिश्रवाः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिषुचिश्रवाः ऋषाकपिरिमे आत्मा सर्वयोगविनिश्रुतः माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुरादर्शक कृतज्ञ कृतिरात्मवान् स्वयं शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनाधिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः सर्वशर्व शिवस्थानुर्भूताधिर्निरव्ययः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरजानगम्यं वन्दे गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये शान्ताकारं भुजगशयनं दुष्टप्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णुर्नाम सहस्रं मे महत्तपः परमयो महत्तेज परमयो महत्तपः परमयो महद्ब्रह्म परमय परायणम् परमयो महद्ब्रह्म परमयो परायणम् पवित्राणां पवित्रयो मङ्गलानां च मङ्गलम् पवित्राणां पवित्रं धर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनम् ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम् लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम् एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा। आज या ठिकाणी
अहमदनगर या उपनगरातील गोकुळनगर, नंदनवन नगर, पवननगर तथा महाराजा गणपती प्रतिष्ठान, श्रीराम सेवा समिती, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नंदनवन नगर या सर्वांच्या वतीने आपल्या या नगर शहराचे भाग्यविधाते, हिंदू धर्मरक्षक आदरणीय श्री संग्रामभैया जगताप तथा आदरणीय श्री सचिन भाऊ जगताप यांचे तीर्थरूप आदरणीय या नगर शहराचे माजी आमदार परमश्रद्धेय अरुण काका जगताप यांची 4 दिवसापासून या ठिकाणी रुबी हॉल या ठिकाणी पुणे या ठिकाणी उपचार चालू आहे. त्यांची प्रकृती थोडी खालावलेली आहे आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याकरिता म्हणून आज या उपनगराच्या वतीने आमचे मार्गदर्शक तथा काकांचे निष्ठावान कार्यकर्ते असे असणारे पैलवान श्री शिवाजी भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भीष्माचार्यांनी प्रतिपादित केलेलं विष्णू सहस्रनाम, या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं या ठिकाणी पठण होत आहे. या विष्णू सहस्रनामाची महती म्हणजे भीष्माचार्य हे शरपंजरी पडले असताना त्यांनी त्या विष्णू सहस्रनामाचं त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे आणि त्यांना ती पीडा त्या शरपंजरावर असताना सुद्धा झाली नाही. तशीच पीडा आमच्या या आदरणीय काकांना न होता त्यांनी सुखरूप या ठिकाणी त्या आपल्या आजारातून बरं व्हावं आणि परत एकदा या नगर शहराकरता त्यांनी उपलब्ध व्हावं आणि त्यांचं दर्शन आम्हाला परत एकदा व्हावं याकरता आम्हा सर्वांच्या वतीनं या काकांच्या प्रकृती स्वास्थ्याकरता आम्ही या विष्णू सहस्रनामाचं पठण करीत आहोत. तरी भगवान श्री विष्णू चरणी प्रार्थना करतो की काकांना प्रकृती स्थैर्य लाभावं आणि परत एकदा या नगर शहरामध्ये त्यांचं आगमन व्हावं ही या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सेवा समिती व सीतामाई महिला मंडळ व महाराजा गणपती व तमाम नागरिकांच्या वतीने मी आज भगवंताला प्रार्थना करते की आमचे आदरणीय संग्रामभैया जगताप यांचे पिताजी व आपले सगळ्यांचे गुरुबंधू आहेत ते आणि त्यांचं सतत आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे. ते आज थोडे संकटात असल्यामुळं आम्ही आज इथे आपले शिवभाऊ यांच्या अध्यक्षतेखाली व इतर सर्व तरुण मंडळी आहे, महाराजा गणपतीचे सगळे मुलं यांच्या वतीने व हे सगळे विद्यार्थी आध्यात्मिक सेलच्या वतीने त्यांना आपण भगवंताला एक सांगडं घालू की परमेश्वरा त्यांना दीर्घ आयुष्य दे, त्यांची प्रकृती सुधारण्यात आम्हाला सगळ्यांना यश दे आणि आम्हाला आज म्हणजे बोलण्याची सुद्धा आम्हाला आज भरून येते त्यांची आठवण काढली तरी, कारण आज वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हाला नेहमीच असा पाठिंबा देतात. त्यांचा आम्हाला खूप काही आधार आहे. आम्हाला ह्या नगर शहराला त्यांची गरज आहे आज. तर मी आज महिला मंडळाच्या वतीने भगवंताला एकच सांगणं घालेन की हे परमेश्वरा तू जसं जीवनाला घातलं आहे तसंच तू त्यांना असा परत एकदा जीवनदान दे आणि या संकट काळी आम्हाला यश दे, आमच्या धुळीमध्ये त्यांचं फळ टाक. आपल्या नगर शहराचे भाग्यविधाते विद्यमान आमदार आदरणीय संग्रामभैया जगताप तसेच प्रगतशील शेतकरी सचिन भाऊ जगताप यांचे पिताश्री माजी आमदार माननीय अरुण काका जगताप. आज तसं पाहिलं तर या शहरासाठी या जगताप कुटुंबियाचं फार मोठं योगदान या शहरासाठी आहे. आपण पाहतच आहोत की शहरासाठी आदरणीय संग्रामभैया जगताप काय करतात आणि आज माननीय अरुण काका जगताप हे पुणे येथे रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची दिवसेंदिवस प्रगती या ठिकाणी सुधरत आहे. मी आज आमच्या परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या वतीने तसेच श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील आध्यात्मिक गुरुकुल सर्व विद्यार्थी महाराज मंडळी तसेच श्रीराम सेवा समिती, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, साईराम सेवा समिती या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज ज्या भगवंताचे 1000 नामाचा जप या ठिकाणी आयोजित केलेला आहे, असं विष्णू सहस्रनाम या ठिकाणी हा प्रोग्राम काकांच्या स्वास्थ्यासाठी काकांची या शहरासाठी खूप मोठी गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांना लवकरात लवकर बरं लागावं भगवंताची प्रार्थना करण्यासाठी हा या ठिकाणी नामजप आयोजित केलेला आहे. आणि मी पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की काका लवकरात लवकर बरे होऊन परत पूर्ववत या शहरातील जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी हजर राहतील
अशी मी पांडुरंगाच्या चरणी तसेच महाराजा प्रतिष्ठान महाराजा गणपतीच्या चरणी मी नमस्कार करतो व प्रार्थना करतो भगवंताला तर ते लवकरात लवकर बरे हो. यावेळी पैलवान शिवाजी चव्हाण, योगेश ठुबे, सुरेश चव्हाण, रंजना उकिरडे, आरती उफाडे, स्मिता वाल्हेकर व बाल वारकरी उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.